मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, पंडित कवी, शाहीर आणि सर्व कवी लेखकांनी अतिशय समृद्ध केलं. सर्वांनी मराठीच्या स्वाभिमानाची गाणी गायल्यात. ज्ञानपीठ विजेते लेखक कवी वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी गरजा, जय जयकार क्रांतीचा, अखेर कमाई, पृथ्वीचे प्रेमगीत, स्वातंत्र्य देवीची विणवणी, कोलंबसाचे गर्वगीत, गाभारा, निरोप, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा अशा अनेक दर्जेदार कविता लिहिल्यात. आपल्या लेखणीच्या साहाय्याने मराठीचं तेज प्रकट केलं. नटसम्राट नाटकाचे झालेले असंख्य प्रयोग हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या लेखणीचं यश आहे. म्हणून त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यक माननीय रघुराज मेटकरी यांनी केलं. येथील सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व भारत मत ज्ञानपीठ विटा यांचे संयुक्त विद्यमाने MOU अंतर्गत मराठी ललित गद्यलेखन या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी माननीय मेटकरी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. माननीय रघुराज मेटकरी पुढे असेही म्हणालेत की, मीला आलेला अनुभव, बालपणाचे रम्य प्रसंग, गतस्मरणाची ओढ यांचा स्वैर आत्मविष्कार ललित गद्यात केला जातो. शांता शेळके यांचे वडीलधारी माणसे, शिवाजी सावंत यांचे अशी म्हणे असे नमुने, पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली, व्यंकटेश माडगुळकर यांचे माणदेशी माणसं हे ललित गद्याचे उत्कृष्ट नमुने आहेत. लोकांना शब्दरूपी धन वाटण्याचा आदर्श ते तुकाराम महाराजांकडून घेतात. भाई पुलांच्या आठवणी ते मन भरून सांगतात. अध्यक्ष मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव म्हणाले की, मराठी ही आईची भाषा आहे. ज्याप्रमाणे आई आपल्याला जवळची वाटते, तसेच मराठी भाषासुद्धा आपल्याला जवळची वाटत असते. आपले अनुभव, आपला विचार, आपल्या भावना आपण आपल्या भाषेद्वारेच व्यक्त करत असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग सारखे शिक्षण मराठी माध्यमातून सुरू केलं, ही कौतुकाची बाब आहे. नव्हे तो मराठी विषयीचा अभिमान आहे. कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषा याविषयी अत्यंत अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. BA 1, BA 2 मध्ये मराठीत आलेल्या प्रथम 3 क्रमांकांना आह साळुंके लिखित चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये म्हणून हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शकुंतला पिसाळ यांनी केलं. यावेळी साक्षी गायकवाड, सोनाली सूर्यवंशी, प्रतीक्षा भिंगारदेव, प्राध्यापक चंद्रकांत हुलगे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना ढवळीकर यांनी केलं. यावेळी अंकिता जगताप यांनी सूत्रसंचालन केलं. या दिवशी प्रतिभा या भित्तीपत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. अत्यंत संपूर्ण वातावरणात मराठी राजभाषा दिन आणि मराठी ललित गद्य लेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. सोडून दिलं. बसून आपण गेले, पुन्हा मोर्चा काढला, पुन्हा पकडलं पोलिसांनी. तेव्हा एक दिवसा का पकडायचं, मग त्यांना आवडायचं एक दिवसा का आवडायचं नाही. त्यानं असं बदललं तर म्हणजे तुला मागं सोडून दिलं तर मी पुन्हा पैसे आणखी 2-4 काट्या हाणल्या. तर ते म्हणजे हा किती काट्या घातला जे जे का गांधीचा घातला जे जे का ते काट्या हाणतायत आणि एक ते कविता म्हणतात. अशा कविता स्फूर्ती देणारे पुष्पांतर. आणि ते काय करतात, मुंबईला एका वर्तमानपत्रात सहसंपादक होते. आणि संपादकाचं वैशिष्ट्य असतं की सगळ्यात जेवढं अंक पूर्ण होईल त्यावेळेस त्यानं तो पण थांबायचा, अंक छापून होईल पण थांबायचं. आणि ते अंक थांबले होते तेवढ्या त्यांना कळले की भगतसिंगांना फाशी दिली. भगतसिंगांना फाशी दिल्याची बातमी कळली तसे ते इतके विषण्ण झाले, त्यांना काय कुठलं लिहावंसं वाटेना, अंक बघावंसं वाटेना, उठले म्हणजे माझं डोकं दुखते काय त्या लोकांना सांगितलं. आणि ते घरी गेले आणि त्यांनी ही कविता लिहिली, घाटा जे जे काय क्रांतीचा घाटा जे जे काय. मग त्या कवितेत की किती साखळ्या आमच्या पायात घ्यायची, त्या सगळ्या साखळ्या आम्ही तोडून टाकू असा आमचा इतका विश्वास आहे आम्हाला, आणि आम्ही आमचा देश स्वतंत्र करतो.
उस्मानाबाद 8 वेळ नोकरी म्हणजे ठरवलं झालं नाही. तिथं संपादक पदावर त्यांना काढून टाकलं नाशिककडे त्याच्याबद्दल. आणि ते नाशिककडे म्हणाले या ना नाशिकमध्ये मला ते नाशिकमध्ये राहायचे. नाशिकमध्ये माणसं त्याच्यावर एवढं प्रेम करायची, एवढं प्रेम करायची, त्याला काय वाटेल ते नेऊन द्यायची. कोण शेतकरी भाजीपाला नेऊन द्यायचा, मग तात्या तुम्ही आमचा म्हणायचा, त्या भाजीपाला आणताय. कोण धान्य नेऊन घरात टाकायचं, तात्या तुम्ही आमच्या. आणि लोकांपासून नको मला हे, मी एकटाच राहतो, एकटंच राहायचे, छोटंसं घर करायचं. एक दिवस काय झालं, एक महिला त्यांच्याकडं आल्या. त्या म्हणाले की तात्या मी काय पुस्तकं लिहिते, खुल्ली होती आणि पुस्तकं लिहिते आणि मला तुम्हाला कसं करा. दादा मला काय ठीक आहे ताई, तो दादा सांगत बसले, त्याचं त्या महिलेनं लिहिलेलं हे वाचत बसले. आणि तेवढ्यात पाऊस आला, एवढा पाऊस आला, एवढा पाऊस आला, एवढा पाऊस आला. नाशिकमध्ये खूप पाऊस पडतो आणि रात्रभर पाऊस पडत राहिला. आता म्हणाले आता पूर पण आला. आता म्हणलं आता म्हणजे काय करणार काय, त्यावेळेस कंदिलाच होते, मी तर माझा कंदील घेऊन जावा. ते म्हणाले आता मी वाहून गेलो तर काय करणार. आता मोठं कोडं पडलं. त्यांच्याकडे फक्त एक म्हातारी बाई होती, त्याच्या आत्यावर पण होती. तर म्हणलं तुम्ही त्या ह्याच्यावर झोपा आणि मी दुसऱ्या झोपतो. आणि त्या जेवण घालून तिथं झोपतो. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठल्या मुलगी निघून गेली.